झी 24 तास एक पाऊल पुढे। अनाथ आणि निराधार मुलांचं शिक्षण आणि संगोपनासाठी शासकीय अनुदानावर चालवण्यात येणाऱ्या बालगृह योजनेमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय। पाहूयात झी 24 तासचा एक विशेष रिपोर्ट। राज्यातील बालगृहात कोट्यवधींचा भ्रष्टाचार, अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाटलं अनुदान, नातेवाईकांनाच बालगृहांची खिरापत, माहिती अधिकारात घोटाळा उघड। उस्मानाबादचं हे तिरुपती बालगृह तत्कालीन बालविकास कार्यालयाचे अधिकारी BS नाळापुरे यांनी त्यांच्या नातेवाईकांना चालवायला दिलंय। त्यांची पत्नी अध्यक्ष तर मुलगा सचिव आहे। राज्यातल्या 15 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अशीच तब्बल 41 बालगृह आपल्या नातेवाईकांना मिळवून दिली आहेत। ज्या महिला आणि बालविकासाच्या अधिकाऱ्यांकडे बालगृहांना परवानगी देणं, तपासणी करणं, नियंत्रण ठेवणं, अनुदानाचं वाटप करणं अशी जबाबदारी असते, त्यांनीच अशा प्रकारे नातेवाईकांना बालगृह वाटून कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप RTI कार्यकर्ते कैलास चिनगुडे यांनी केलाय। चक्क आर्थिक देवाणघेवाण करून ह्या संस्था चालकांच्या संगनमताने भरमसाठ नियम धाब्यावर ठेवून CWC ह्या मुलांचं ऍडमिशन करते। त्यामुळे नियमात बसणारे 27,000 ते 28,000च्या घरात मुलं बालगृहामध्ये बसतात। राज्यातल्या 1143 बालगृहांमध्ये 92,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे महिन्याला 950 रुपयाचं अनुदान देण्यात येतं। त्यासाठी सरकारला वर्षाला 100 कोटी रुपये मोजावे लागतात। अनेक स्वयंसेवी संस्थांनी बोगस विद्यार्थी दाखवून सरकारचे कोट्यवधी रुपये लाटलेत। हे सगळे 14-15 अधिकारी ज्यांनी 41 बालगृह हडप केले की हे अधिकारी हे 420चे ह्या लोकांवरती गुन्हे नोंद झाले पाहिजेत। या भ्रष्टाचाराकडे बालकल्याण समित्यांचं अर्थपूर्ण दुर्लक्ष, संस्था चालकांबरोबरच महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाटलेली बालगृह यामुळे अनुदान हडपण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे। त्यातच तत्कालीन बालविकास आयुक्त बाजीराव जाधव यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत दिलेला अहवाल तसाच पडू नये। यामुळेच बालगृहातला भ्रष्टाचार बिनदिक्कतपणे सुरू आहे। झी 24 ताससाठी महेश पोद्दार, उस्मानाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।